जय भीम मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी केवळ प्रेमाची नाही तर संघर्ष, धैर्य आणि त्यागाचीही आहे. होय, आपल्याला सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या विवाहाबद्दल. आपण सर्वजण बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाज सुधारक म्हणून ओळखतो. पण त्यांनी वास्तविक प्रेरणा कोण होती? त्यांचे खरे आधारस्तंभ कोण होते? तर ते होते रमाई आंबेडकर. होतीच रमाई ज्यांनी बाबासाहेबांसोबत एक संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन जगलं. भाग 1, बालपण आणि विवाहाची तयारी. चला तर आता गोष्टीला थोडं मागे जाऊन पाहूया. 1900 शतकात भारतात अस्पृश्यतेचे थैथय करत होतं. समाजातील गरीब आणि दलित वर्ग फार दुःखी होता. शाळांमध्ये आणि मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. पण त्या परिस्थितीत एक मुलगा उभा राहिला, भीमराव आंबेडकर. भीमरावांचं बालपण अत्यंत कठीण होतं. त्यांना शिक्षा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण त्याच वेळेस त्यांचं जीवन एक अशी मुलगी वळवणार होती जिनं त्यांचं जीवन बदलून टाकलं. आता विचार करा, आपल्याला मुलीशी विवाह करायचा आहे आणि वयाच्या 9व्या वर्षी ती मुलगी केवळ 9 वर्षाची असते. पण बाबासाहेबांचे कुटुंब एक अत्यंत सामान्य आणि गरीब महार कुटुंबात आलं होतं. हा विवाह त्या काळात रूढींचा भाग होता. काही लोकांना हे खूप सामान्य वाटत असलं तरी त्याचं विवाहाने भारताच्या इतिहासात एक असा ठसा ठेवला जो कधीच विसरला जाणार नाही. भाग 2, रमाईंचा त्याग आणि बाबासाहेबांची शालेय जीवनातील कथा. लग्नानंतर रमाई फक्त एक पत्नीच नव्हत्या, त्या बाबासाहेबांच्या जीवनातील संपूर्ण सहचर होत्या. बाबासाहेबांना जेव्हा अभ्यास करावा लागायचा तेव्हा रमाई कधीही न थांबता त्यांना दिवा धरून मदत करत. रमाई म्हणायच्या, भीमराव तुम्ही शिकत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि बाबासाहेब तर त्यांना उत्तर देत म्हणायचे, रमा तुमचं प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी सगळ्यात मोठं भांडवल आहे. अशा वातावरणात रमाईंनी त्यागाची परिभाषा दिली. भाग 3, बाबासाहेबांचे शिक्षण आणि रमाईंची साथ. मित्रांनो, बाबासाहेबांचे शिक्षण जिद्द सर्व काळी अपूर्व होती. ते मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला आणि मग ते परदेशी शिक्षणासाठी गेले. त्यावेळी बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठ आणि लंडनमध्ये शिक्षणासाठी गेले. त्यावेळी रमाई घरी कष्ट करत होत्या. ती वेगळी वेळ होती. बाबासाहेबांना जेव्हा परदेशी शिक्षणासाठी जाऊन नवीन जगाचा सामना करावा लागला, त्याच वेळी रमाई घर, कुटुंब आणि त्यांचे स्वप्न पाहत होत्या. रमाई म्हणायच्या, भीमराव तुम्ही शिकून या, मी तुमच्या सोबत आहे. आणि बाबासाहेब त्यांच्या गोड आवाजात, रमा तुम्ही जे करतात ते अतिशय मोठं आहे, मी तुमच्या प्रेमाला कायम राहील. भाग 4, बाबासाहेब आणि समाज सुधारणा लढा. बाबासाहेब परतले आणि त्यांनी सामाजिक लढा सुरू केला. त्यांनी अस्पृश्यता, जातीय व्यवस्था आणि वेगवेगळ्या सामाजिक अडचणींविरोधात आवाज उठवला. चंद्र या प्रमुख शास्त्रज्ञांना नाकारलं. नंतर बाबासाहेब महाड सत्याग्रह मध्ये उतरले आणि आपल्या आंदोलनाच्या बळावर समाजातील रूढीवादी विचारांना आव्हान दिलं. आणि कधी न चुकता जाऊन रमाई त्यांच्या सोबत होत्या. भाग 5, रमाईचा त्याग आणि त्यांचं निधन. मग जीवनाने एक दुसरं वळण घेतलं. रमाई आजारी पडल्या. त्यांचं शरीर कमजोर होऊ गेलं. बाबासाहेब त्यांच्या सोबत होते पण ते काही करू शकले नाहीत. 1935 मध्ये रमाई हे असं गहिर दुःख देऊन गेले की बाबासाहेब पिघळून गेले. रमाई तू गेलीस पण माझ्या हृदयात तुझं प्रेम आणि प्रेरणा कायम आहे. मी तुझ्या मार्गावरच आयुष्य घालवणार आहे. शेवट, प्रेमाची आणि त्यागाची एक महाकविकथा. मित्रांनो, बाबासाहेब आणि रमाई यांचं नातं हे प्रेमाचं, संघर्षाचं आणि समर्पणाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आजच्या काळात ज्या माणसाला आपल्या जीवनातील साथीदाराची महत्वाची भूमिका कधीच कळत नाही, त्यांनी बाबासाहेब आणि रमाईंच्या जीवनाकडे पाहायला हवं. बाबासाहेबांनी रमाईला त्यांचं जीवन साकारत जाण्याचं धाडस दिलं आणि रमाईने त्यांना त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी त्याग केला. हे एक इतिहासातील अमर प्रेमकथा आहे. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला या प्रेरणादायी प्रेमकथेचा संदेश आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि कमेंटमध्ये रमाई आणि बाबासाहेबांसाठी एक कमेंट नक्की करा. जय भीम.